शिक्षक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. उजनी अपडेट 26 मे 2026. सायंकाळची स्थिती. उजनी धरण हे -18.87% अशा स्थितीमध्ये आहे. आता उन्हाळा संपत आलेला आहे आणि पावसाळ्याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. आणि उजनी धरण जे आहे ते ह्याच्या टक्केवारीमध्ये आहे आणि धरणातील जवळपास मृतसाठ्यातील 10.11 TMC पाण्याचा वापर हा यंदा झालेला आहे. मागील वर्षीचा विचार केला तर उजनी धरण याच दिवशी -7.72% अशा स्थितीमध्ये होतं आणि त्यावेळी धरणामध्ये पाणी येत होतं, म्हणजे दौंडचा विसर्ग सुरू झाला होता आणि जवळपास 25,000 क्युसेकनं पाणी हे उजनी जलाशयामध्ये मिसळत होतं. मागील वर्षी मे महिन्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली होती आणि 10 मे ते 31 मेच्या दरम्यान जवळपास 255 मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर झाला होता. याचबरोबर नीरा आणि भीमा खोऱ्यातही पाऊस सुरू झाला होता त्यावेळेस. आणि ह्या मान्सूनपूर्व पावसामुळं उजनी धरण मे महिन्यामध्ये जवळपास 45% भरलं होतं आणि जे धरण मागील वर्षी 10 मेला -22.96% होतं ते 31 मेला म्हणजे पावसाळ्यामध्ये सुरू होताना पावसाळा उजनी धरण त्यावेळेस उपयुक्त पाणी पातळीमध्ये 24.11% इतकं भरलं होतं. म्हणजे जवळपास 45% पाणी हे मे महिन्यामध्येच उजनी धरणात मागील वर्षी मिसळलं होतं. त्यामुळं धरण हे समाधानकारक पाणी पातळीमध्ये आलं होतं. मात्र यंदा उजनी जलाशयातला जो पाणीसाठा आहे तो कमालीचा खालावलेला आहे आणि धरण -18.87% अशा स्थितीमध्ये आहे आणि अद्यापही धरणामधून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्य कालव्यामध्ये 1,749 क्युसेकने पाणी सोडलं जातं आहे, तर भीमासेना जोड कालव्यात 200 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. 30 मेपर्यंत हे पाणी सुरू होईल. यानंतर ते आवर्तन बंद होण्याची शक्यता आहे. उजनीमधला एकूण पाणीसाठा सध्याचा जो आहे तो 53.55 TMCचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी संपलेलं आहे आणि मृतसाठ्यातील 10.11 TMC पाण्याचा वापर हा झालेला आहे. यंदा उन्हाळा कडक असल्यामुळं बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होतं आहे. मागील 24 तासामध्ये 7.66 मिलीमीटर म्हणजे 1.04 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे. आणि यंदा उजनी जलाशयावर उन्हाळ्यामध्ये पावसाची नोंद नाही आहे. त्यामुळं उजनी धरण मागील वर्षीपेक्षा यंदा याच्यातलं पाणी हे कमी आहे. 2025ला उन्हाळ्यामध्ये हे धरण जेव्हा पावसाळा सुरू झाला, उन्हाळा संपताना, तेव्हा उपयुक्त पाणी पातळीत भरलं होतं 24.11%. दरम्यान मागील उन्हाळ्यातच मे महिन्यात नीरा खोऱ्यातही जोरदार पाऊस झाल्यामुळे भीमा नदीची पाणी पातळीही त्यावेळेस कमालीची वधारली होती. मोठ्या प्रमाणात पाणी भीमा नदीमध्ये आलं होतं व ती तुडुंब भरून वाहत होती.